अशी रेसिपी तुम्ही पुढे बघितली असेल तर चॅनलला लाईक नाही डिसलाईक करून नक्की जा. तर हे आहे उपासाचे रोल आणि एकदम पटकनी होणारे आणि खायला पण टेस्टी लागतात. एकदम नवीन रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही आजपर्यंत कुठंच बघितली नसेल. भरपूर आपण काही माही बनवत राहतो उपासाच्या वेळेस, डोसा, इडली, हे ते फलाना ढमकाना खिचडी वगैरे, साबुदाणा खिचडी भगरच्या रेसिपी. पण ही रेसिपी एकदम नवीन आहे आणि तुम्हाला खरंच हे पहिल्यांदाच पाहायला भेटेल आणि नक्की एक वेळा घरी कोणत्याही उपासाला हे करून खाऊ शकता तुम्ही. आता ही कशी बनली आहे थोडीशी मी हे टेस्ट करून दाखवते तुम्हाला. तर हे उपासाचे रोलात यामध्ये ना मी साबुदाणा घातला आहे ना भगर घातली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की कळेल काय काय घातलं आहे आणि एवढे टेस्टी रोल कसे काय बनले आहे. उपासाच्या वड्या आपण म्हणू शकता. एकदम खायला बी छान आणि टेस्ट पण मस्त असा आणि बनता पण पटकनी हे वड्या. आणि चला आता कशा बनवल्या आहे तर पहिले आता हे जे आहे ते पहिले खतम करून घेते आणि टेस्ट बघा मस्त वाटला मला आणि बघा किती कुरकुरीत झाले आहे बाहेरून आणि आतून मस्त असे नरम होत आहे. चला आता एक दोन खाऊन घेते आणि रेसिपी कशी बनवली आहे ते तुम्हाला दाखवते. तर एक भांडं घेतलं मी, त्यामध्ये मी 1 वाटी हे राजगिऱ्याचं पीठ घेतलं. तर मला फक्त 2 रोल बनवायचे आहेत. तर 2 रोल बनतील एवढंच आपण पूर्ण साहित्य घेऊया. तर हे 1 वाटीला बी थोडंसं पीठ कमी आहे आणि थोडेसे मी मखाने भाजून घेतले आणि नंतर मिक्सरमधून काढून घेतले. तर जेवढं राजगिऱ्याचं पीठ घेतलं तेवढेच मी मखान्याचं बी हे मिक्सरमधून काढून घेतले. तुम्ही त्याचं पीठ असेल तर पीठ पण घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच जिरं टाकायचं आहे. चवीपुरतं मी उपासाचं मीठ घेतलं. तुम्ही आता हे मिक्स करून घेते आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून शनी आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर एकदम जास्त नाही करायचा, पाणी एकदम थोडं थोडंच टाकायचं, नाहीतर हे मिश्रण कम होऊन जाईल आणि पूर्ण पीठ जे आहे ते असट होईल. तर आपण थोडं थोडं पाणी टाकून शनी हे मस्त असं हे मळून घेऊया. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. मी कटलेट पण बनवले आहे, यापैकीच एक रेसिपी अपलोड केली आहे उपासाची. ते पण खूप छान असे कटलेट झाले आहे. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. आता हे पीठ मी मळून घेतलं. आता आपल्याला हे झाकून नाही ठेवणं, नाही तर हे एकदम आसट होऊन जाईल. तर हे आपल्याला असंच हे हवाशीर ठेवूया. चला आता दुसरी तयारी करूया. तर एक भांडं घेतलं मी, त्यामध्ये अर्धी वाटी घट्ट दही घेतलं. आता 1 वाटी भरून छानी शेंगदाण्याचं कूट घेतलं मी. तर हे शेंगदाणे पहिले मी भाजून घेतले, त्याची साल काढून ते मिक्सरमधून फिरून घेतले आणि असं बारीक कूट करून घेतलं. ते टाकते. 1 चम्मच जिरा. हे मिरच्या तिखटात तर मी 3च मिरच्या घेतल्या पण बारीक कट करून घेतल्या, हे टाकते. आणि उपासाचं मीठ आणि खूप सारा यामध्ये कोथिंबीर घेतला बारीक चिरून, तर हा टाकते. आता मिक्स करून घेते हे सर्व. आता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेतलं. तर दही घट्ट घ्यायचं, एकदम घट्ट, नाहीतर जास्त असं पातळ दही असलं तर कमी घ्यायचं. हे जास्त पातळ मिश्रण व्हायला नाही पाहिजे, असंच घट व्हायला पाहिजे. आता यामध्ये मी थोडासा निंबाचा रस टाकते. तुम्ही उपासाला निंबू खात नसाल तर तुम्ही यामध्ये निंबू नाही टाकायचं आणि तुम्ही निंबूच्या ऐवजी 1 चम्मच साखर पण टाकू शकता. या तुम्ही निंबू आणि साखर दोघी पण मिक्स करू शकता. तुम्ही यामध्ये साखर नाही टाकली, फक्त निंबाचा रस टाकला थोडासा. आता ते पण साईडला ठेवलं. आता जो गोळा आहे आपल्याला याचे 2 अशा उंडे करून घ्यायच्यात, एवढ्या गोळ्याचे. आता पोयपाट घेतला मी आणि त्याच्यावरती थोडंसं राजगिऱ्याचं जे पीठ आहे ते असं शिपळून घेतलं, कारण की उंडा जो आहे तो चिटकला नाही पाहिजे. तर तुम्ही मखाण्याचं पीठ या राजगिऱ्याचं पीठ कोणतंही दोघांतून एक घेऊ शकता. आता आपल्याला अशी अशी पारी लाटून घ्यायची, अशी चपातीसारखी. लाटणले थोडं चिटकलं तर आणखी थोडंसं पीठ टाकून घेतलं. शक्यतो जेवढी मोठी होईल तेवढी मोठी करून घ्यायची, जास्त पातळ पण नाही करायची, नाहीतर जे रोल आहे आपले जे आपण बनवू ते तुटून जातील. तर थोडी जाडसरच ठेवली मी आणि त्याच्यावरती हे मिश्रण जे आहे आपल्याला हे असं फैलून द्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे 2 रोल तयार करून घ्यायचे, तेवढंच मिश्रण बनवलं आहे मी. तर चम्मचच्या सहाय्याने हे व्यवस्थित आता याला पारीवर असं आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ते असं गोल गोल करत जायचं आहे, कारण की गव्हाच्या पिठाचा जो उंडा राहतो तो चिकट राहतो, तो फाटत तुटत नाही जास्त. पण हे राजगिऱ्याचं पीठ जे राहते ते एवढं काही हे राहत नाही. तर असं हलक्या हलक्या हाताने आपल्याला ते असं प्रेस करत जायचं आहे आणि असं गोल गोल करत जायचं आहे. असं गोल करून शनी आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत हे रोल. आता हे असे गोल करून घेतलं मी. आता चाकूच्या साहाय्याने आपल्याला असे हे वड्यासारख्या कट करून घ्यायचं आहे. जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही, असे मीडियम साईजचे हे कट करून घेऊ. तुम्ही याला उपासाचे रोल या तुम्ही उपासाच्या वड्या पण म्हणू शकता. हे बघा हे असे कट करून घेतले आहे मी.
आता एका प्लेटमध्ये काढून घेते. असे सर्व आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता परत दुसरा उंडा थोडं पीठ लावून घ्यायचं आणि हे पण असेच लाटून घेऊ. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करत जा. जास्त मोठी नाही करू. आता याच्यावरती पण मिश्रण आपण असंच पसरून देऊया. आता जेवढं होतं सर्व दिलं या पारीवरती मी टाकून सर्व मिश्रण हे. आता हे पण आपल्याला असं हलक्या हलक्या हाताने असं प्रेस करत जायचं आहे. थोडंफार एवढं तेवढं फुटलं बी तर काही होत नाही. थोडंसं त्याला हलक्या हाताने असं दाबून बंद करून घ्यायचं आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला असं प्रेस करत जायचं आहे. प्रेस केले की आपल्याला हे पण असेच कट करून घ्यायचे. चला तर आता हे पण कट करून घेऊया. हे कट होतील तोपर्यंत मी गॅसवरती तेल पण गरम करायसाठी ठेवले आहे, म्हणजे पटकनी तळल्या जातील. हे बघा असे कट झाले आहेत. आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता पटकनी हे तळून घेऊया. हे सर्व कट करून घेतले. तेल पण गरम करायसाठी ठेवलं, तर थोडंसं चेक करून घ्यायचं, जास्त पण नाही, तेल गरम करून घ्यायचं. आता तेलामध्ये सोडते. तेल गरमच करून घ्यायचं, पण नाहीतर जे रोलात हे चिटकून जातील कढईला. 2 बॅचमध्ये तळूया, एकखटे नाही टाकून. एका साईडनं होऊ द्यायचे आणि नंतर पलटून घ्यायचे. ते काटायचा चम्मच घेतला आणि त्याने पलटवते एक एक. छान असा कलर आला आहे. एकाकडून होऊ द्यायचे, नंतरच पलटून घ्यायचे. बघा किती छान दिसत आहे. सर्वच हे पलटून घेते आता. आता दोन्ही साईडनं होऊ दिले, पण आपल्याला हे रोल जे आहेत हे मधामध्ये असे कच्चे वाटले तर सर्वाकडून होऊ द्यायचे. मस्त पूर्ण चारी बाजू जोपर्यंत छान असा सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत हे तेलामध्ये आपल्याला होऊ द्यायच्यात. तेल पण जास्त नाही घ्यायचं. तेल जे आहे तेवढंच घ्यायचं, म्हणजे तेल खराब होणार नाही तुमचं. जेवढे आपले रोल तळल्या जाईल तेवढंच तेल वापरायचं. आता छान असे झाले आहे. छान कलर आला आणि चारी बाजूने मस्त असे हे सोनेरी कलरचे झाले आहे. छान तळल्या गेले. हे काढून घेते आता, प्लेटमध्ये टाकते. तर ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली आहे. माझ्या आईनं ही रेसिपी सांगली मला उपासाची, आणि तर छान झाले आहे का हे रोल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण बनवून बघा. मस्त अशी ही रेसिपी होते. हे मी पहिल्यांदाच केली, तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून टाकू. तर मी खाऊन पण बघितली. तुम्हाला हे रोल जे आहेत खूप छान वाटले. असे तुम्हाला असे थोडीशी हे गोड पाहिजे असेल, जास्त तिखटपणा कम करायचा असेल तर साखर टाकायची. दह्यामध्ये पहिलेच पिटून घ्यायचं, म्हणजे साखर जी आहे ती वितळी नाही, तर साखर जशी तशीच राहून जाईल टायमावर टाकसान तर. आणि नंतर मग फेटल्यानंतर ते मिक्स करायचं शेंगदाण्याच्या कूटमध्ये साखर फेटल्यानंतर. आता हे सर्विस रोल मस्त असे कुरकुरीत होऊ दिले. काढून घेते. मस्त असे हे उपासाचे, याला तुम्ही वडी पण म्हणू शकता, उपासाच्या वड्या, आणि उपासाचे रोल पण म्हणू शकता. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणत्याही उपासाच्या चटणीसोबत खाऊ शकता, या तुम्ही साध्या दह्यासोबत पण खाऊ शकता. तुम्हाला दहीसोबत पण आवडत नसेल तर तुम्ही हे रोल असे बी खाऊ शकता. बघा किती छान दिसत आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर. बाय बाय.